नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी बघा जे की या ठिकाणी मित्रांनो आपण बघा या ठिकाणी आज जे की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नमित्र काय या ठिकाणी सोडवणार आहोत. बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय तर ती म्हणजे मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न जे की परीक्षेमध्ये मित्रांनो बघा आलेली प्रश्नसंच आहेत. म्हणून मित्रांनो हा जो काही बघा आपल्या ठिकाणी संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल जर पहिल्यांदाच या ठिकाणी तुम्ही आपला या ठिकाणी व्हिडिओ पाहत असाल तर बघा या ठिकाणी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र या ठिकाणी तुम्ही अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला कसा आहे आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. तर पहा प्रश्न बघा काय म्हणतो, कशा प्रकारे सोडवायचं आहे ते बघा. अस ब बरोबर 7 9 आणि बस क बरोबर 5 4 तर अ ब क काय असेल. बघा मित्रांनो, अ ब क बरोबर काय असेल या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी बघा जी की आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर याचं बघा मित्रांनो गुणोत्तर बघा जी की या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर कशा रीतीनं काढू शकतो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला काढवून दाखवतो. तर कायशाचं बघा अ ब आणि क चं काढायचं आहे ना, म्हणून मी काय करतो या प्रकारे येतं माधून घेतो बघा. जसं की ओके, अस ब आणि बस क या प्रकारामध्ये मी ठिकाणी मांडून घेतलं. ओके, आता अ आणि ब चं गुणोत्तर किती आहे बघा या ठिकाणी, तर 7 9 आहे. म्हणून मी ठिकाणी अ आणि ब चं गुणोत्तर 7 9 घेतो. ओके, क चं माहीत नाही, क चं असू द्या. मग याच्या बाद ब आणि क चं 5 4 आहे. म्हणून मी काय करतो बघा, या सरळ ब च्या डायरेक्ट खाली मित्रांनो 5 घेतो आणि मित्रांनो 5च्या बाजूला की क चं गुणोत्तर 4 घेतो. ओके, आता बघा छेदामध्ये काय घ्यायचं. ओके, आता मित्रांनो मेन म्हणजे प्रश्न काय, आता या ठिकाणी आणि या ठिकाणी कोणता अंक येणार. ओके, आता या ठिकाणी काळजी करू नका, डायरेक्ट मित्रांनो बघा हे ज्या ठिकाणी 9 आहे ना, हे सरळ इथं 9 उतरून घ्या आणि हे जे 5 आहे बघा हे 5 या ठिकाणी तुम्ही उतरून घ्या. ओके, आता बघा 7 5 35. ओके, आलं 35. मग 9 5 45. ओके, 45 आलं आणि पुन्हा 9 चोक 36 म्हणजे बघा जे की 35 45 45 36 बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आहे काय तपासून घ्या बघा पर्यायामध्ये. तर आहे बघा जे की क्रमांक बघा ब जे की मित्रांनो 35 45 आणि 45 36 बघा जे की या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके, बघा मित्रांनो बघा या प्रकारे आपण जे की एकदम मित्रांनो बघा काही सेकंदामध्ये एकदम मित्रांनो बघा जे की ट्रिक्सनुसार प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो बघा जे की आन्सर या ठिकाणी काढू शकतो. ओके मित्रांनो, बघा अशाच ठिकाणी बघा जे की ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. बघा पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा स्वरूपाने ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो, 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के आहेत किंवा आहे. तर बघा मित्रांनो 400 ग्रॅम हे बघा जे की 80 किलोच्या किती टक्के आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपल्याला म्हणलंय काय तर बघा 400 ग्रॅम म्हणले ना, म्हणून मित्रांनो मी काय करतो बघा या ठिकाणी सर्वप्रथम मित्रांनो 400 ग्रॅम या ठिकाणी फक्त तुम्हाला दाखवतो. ओके, आता हे जर 400 ग्रॅम असेल तर आपल्याला बघा मित्रांनो या 80 किलोला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, याला कन्वर्ट करण्यासाठी बघा मित्रांनो काय करतो मी, या 80 किलोला 1000 गुणतो. कारण मित्रांनो बघा 1000 गुण्याचं कारण म्हणजे मित्रांनो बघा मित्रांनो 1 किलोग्रॅममध्ये मित्रांनो 1000 ग्रॅम असतात. म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी काय केलो, या 80ला या ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ग्रॅमनं गुणाकार करतो. ओके, म्हणून 8 1 8 आणि हे समोरचे 4 शून्य जशा तसे म्हणजे बघा की जवळपास 80,000 मित्रांनो जे ठिकाणी बघा आपल्याला ग्रॅम या ठिकाणी भेटले. ओके, आता काय करा बघा टक्केमध्ये प्रश्न आपल्याला विचारले ना, म्हणून डायरेक्ट हे बघा 400 ग्रॅमला 400 ग्रॅम जशाच तसे घेऊन टाकू. 400 ग्रॅम बरोबर हे किती 80,000. 80,000 आता मित्रांनो काय करायचं आहे बघा, आपल्याला टक्केमध्ये काढायचं आहे परंतु टक्के माहीत नाहीत म्हणून गुणाकारामध्ये टक्के आपण x मानू आणि x टक्क्यांच्या खाली मात्र 100 घ्यायला कधीही विसरू नका. ओके, आता घेतला आपण 100. ओके, आता एक्स्ट्रा टक्क्याच्या खाली 100 घेतला. आता मित्रांनो बघा याचा करा आडवा तिरपा गुणाकार. ओके, तर तिरपा गुणाकार कसं बघा, बरोबर हे 400ला 400 जशास तशी गुणाकारात हे जे 100 बघा छेदामध्ये आहेत हे आले बघा वरी अंशामध्ये आणि वर बघा जे मित्रांनो हे 80,000 बघा अंशामध्ये होते हे आले खाली छेदामध्ये.
या प्रकारे. ओके, आता डायरेक्ट खालचे 4 आणि वरचे 4 शून्य या ठिकाणी कट करा. उरलं किती? 4/8 उरला. आता बघा 8 4ला भाग जात नाही म्हणून 8 0 0 0 नंतर पॉईंट द्या. डायरेक्ट 4 समोर पुन्हा 0 वाढवून घ्या. 8 1 8 8 5 40 म्हणजे बघा जी की मित्रांनो 0.5% बघा जी की मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर आहे काय तपासून घ्या एकदा. आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो 0.5%. बघा जे की या ठिकाणी बघा क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो या प्रकारे मित्रांनो बघा अगदी काही वेळेमध्ये मित्रांनो बघा एकदम व्यवस्थितरित्या जे की प्रश्नाचं या ठिकाणी आपण आन्सर मित्रांनो काढू शकतो. ओके, तर बघा लिहून घ्या मित्रांनो ह्या संपूर्ण काही बघा ट्रिक्स मित्रांनो लिहून घ्या. या ठिकाणी बघा पुस्तकी फॉर्मॅटनं जर समजा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो बघा या ठिकाणी जास्त तुम्हाला ठिकाणी वेळ लागते आणि मित्रांनो बघा हेच तुमचं वेळ वाचवण्यासाठी आम्ही या प्रकारचे मित्रांनो बघा नवीन ट्रिक्स या ठिकाणी बघा जी की आम्ही तुमच्यासाठी ठिकाणी दररोज आणत असतो. ओके, पुढा बघा पुढचा प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाने सोडवायचा आहे ते. तर बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो आणि कशा रीतीने बघा आपल्याला ठिकाणी सोडवायचा आहे. तर बघा काय म्हणतो, सुनील व दिलीपने मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये बघा सुनीलची गुंतवणूक 22,500 रुपये आणि दिलीपची गुंतवणूक किती 35,000 रुपये होती. एकूण नफा बघा मित्रांनो त्या दोघांना 13,800 रुपये झाला असेल तर बघा दिलीपच्या नफ्याचा वाटा या ठिकाणी आपल्याला किती असेल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके, बघा मित्रांनो कोण दोघं जण आहेत ना सुनील आणि दिलीप, म्हणून मी या ठिकाणी काय करतो बघा सुनील ओके आणि दिलीप बघा दोघं जण या ठिकाणी आहेत. ओके, तर बघा सुनील आणि दिलीप आहेत. ओके, आता बघा या मित्रांनो बघा ठिकाणी सुनीलच्या वाट्या बघा जी मित्रांनो बघा गुंतवणुकीचं प्रमाण किती 22,500 रुपये या ठिकाणी आहे. बघा जी की 22,500 रुपये आणि दिलीपचं किती 35,000 रुपये. ओके, हे 35,000 रुपये घेतो. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी एकदम जे की मोकळ्या प्रकारात तुम्हाला ठिकाणी समजण्यासाठी मी या ठिकाणी सोडवत आहे. आता काय करा याचा पहिला आपण काढून घेऊ प्रमाण. ओके, प्रमाण काढण्यासाठी हे 0 कट करतो, याला डायरेक्ट भाग देतो. आता जसं की 25 याला पूर्णपणे भाग जाते बघा, जसं की 25 9 225. ओके, आता पुन्हा 25 1 25 35मधून 25 गेले 10 उरले आणि 25 चौक 100 म्हणजे बघा की किती 9/14 या ठिकाणी आलेलं आहे. बघा तर सुनीलचं प्रमाण 9 भेटलं आणि दिलीपचं बघा जी की 14 भेटलं. ओके, आता या दोघाचा नफा किती मित्रांनो बघा तर 13,800 आहे ना, म्हणून मित्रांनो या दोघाच्या जर समजा आपण ठिकाणी प्रमाणाची बेरीज केली 14 प्लस जर 9 केलं तर जवळपास या ठिकाणी भेटतात किती बघा तर आपल्याला जी की या ठिकाणी 23 भेटतात. बघा किती 9 प्लस जर 14 या ठिकाणी केलं आपण तर भेटतात की बघा जी काही ठिकाणी 23 भेटतात. ओके, म्हणून काय करू आता या 23ला मित्रांनो या 23 या दोघाच्या बघा जी की नफ्याला आपण भागाकार करू. ओके, म्हणून या ठिकाणी बघा घेतो किती तर हे जे की 13,800 घेतो 80 आणि छेदात घेतो हे 23 बघा. ओके, आता 23 1 23 23 सख 138 आणि हे समोरचे 2 शून्य म्हणजे बघा की आपल्याला 600 रुपये भेटले. ओके, परंतु बघा आता हे 600 रुपये शेवटचं आन्सर नाही तर म्हणलंय काय आपल्याला बघा जे की दिलीपच्या वाट्याचं प्रमाण काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी बघा आता दिलीपचं प्रमाण किती आहे बघा या ठिकाणी तर दिलीपचं आहे बघा जे की प्रमाण 14. म्हणून काय करा डायरेक्ट मित्रांनो बघा हे 600 घ्या आणि गुणाकार आहे त्याला हे दिलीपच्या प्रमाणानं गुणाकार करा. आता 14 सांग 84 आणि बघा जे की हे बघा समोरचे 2 शून्य बघा की जवळपास 8,000 बघा 400 रुपये या ठिकाणी जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की बघा क्रमांक ब जे की 8,400 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर आहे. ओके मित्रांनो बघा आणखी एक अत्यंत महत्त्वाची बात ती म्हणजे काय सांगतो तर मित्रांनो बघा या आपल्या महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी जे की या ठिकाणी बघा आम्ही एक 5,000 बघा जे की प्लस असा प्रश्नांचा मित्रांनो महाठोकळा बघा जी काही एक लॉन्च केलेला आहे. जर मित्रांनो बघा या ठिकाणी अद्याप जर आणखीनही तुम्ही या ठिकाणी आपला जर हा महाठोकळा या ठिकाणी खरेदी केलं नसेल अवश्य मित्रांनो खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा जी की 2014 पासून बघा ते 2024 पर्यंत मित्रांनो विचारण्यात आलेले जी के जीएस आणि मराठी व्याकरणचे बघा जी की प्रश्न आम्ही बघा या ठिकाणी इन्क्लूड केलेली आहेत. यासोबत
2000 बघा जे की 25 मधले संपूर्ण प्रश्न बघा चालू घडामोडीचे संपूर्ण प्रश्न या आपल्या महाडोकळ्यामध्ये बघा जे की समाविष्ट आम्ही केलेले आहेत. म्हणून मित्रांनो आपला महाडोकळा अवश्य खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा येणाऱ्या पोलीस भरतीला बघा जे की 100% सर्व प्रश्न मित्रांनो या आपल्या महाडोकळ्यातले तुम्हाला जे की पाहायला मिळणार आहेत. म्हणून वेळ लावू नका. जर समजा तुम्ही जर आपल्या ठिकाणी महाडोकळा ठिकाणी कमी किमतीत बाय केला तर तुम्हाला कोणत्याही मित्रांनो महागचं बघा की महाग लेवलचं बघा जे की मित्रांनो महागडं पुस्तक या ठिकाणी खरेदी करण्याची गरज पडणार नाही. म्हणून हाच आपला महाडोकळा ठिकाणी बघा की तुम्ही खरेदी करा. बघा मित्रांनो महाडोकळा खरेदी करण्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो बघा जे की 7414 939007 बघा जे की मित्रांनो हा बघा या ठिकाणी आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त तुम्हाला 150 रुपये मित्रांनो फोनपे किंवा गुगल पे करून या नंबरच्या बघा जे की व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. मित्रांनो बघा स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 ते बघा 2 मिनिटाच्या आत बघा जे की आम्ही हा मित्रांनो महाडोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. ओके बघा मित्रांनो 7414 बघा जे की 949307 जे की या ठिकाणी बघा आपल्या जे की मित्रांनो महाडोकळाची की मित्रांनो हे जी की नंबर आहे. ओके या नंबरवर फक्त 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका बस. आम्ही तुम्हाला जे की तुमच्या व्हॉट्सअपवर मित्रांनो PDF बघा जे की स्वरूपामध्ये हा महाडोकळा जे की तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल करून देऊ. ओके तर बघा पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा प्रश्न काय म्हणतो 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची सरासरी किती या प्रकारचा बघा जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा नुसतं पाहू नका पाहता हे संपूर्ण काय मित्रांनो बघा जे की नोट्स मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. कारण येणाऱ्या मित्रांनो बघा परीक्षेला हे सर्व प्रश्न बघा जे की 100% मित्रांनो परीक्षेला विचारली जाणारी आहेत. कारण मित्रांनो सांगतो हे सर्व प्रश्न मित्रांनो या ठिकाणी मी जे संपूर्ण काही प्रश्न घेत आहे हे प्रश्न मित्रांनो फेक नाहीत. हे बघा मित्रांनो मागं झालेला जे की पोलीस भरतीमध्ये बघा जे की विचारण्यात आलेले प्रश्न संच आहेत. ओके म्हणून एकही प्रश्न मिस करायचा नाही. सर्व भाग तुम्हाला इकडे बघा संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो काय म्हणलंय 3 अंकी मोठ्यात मोठी 4 अंकी मोठ्यात मोठी आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती याची सरासरी आपल्याला काढायचं आहे ना. म्हणून आता काय करू आपण पहिलं सरासरी काढायसाठी बघा या सर्व संख्यांची जे की आपल्याला बेरीज करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी इकून बघा 5 अंकी संख्यांकून 3 अंकी संख्यांपर्यंत देतो. ओके तर बघा आता 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती तर ती म्हणजे बघा जी की 99,999 ही आहे. आणि 4 अंकीचा विचार केला तर 9,999 ही आहे. आणि 3 अंकीचा विचार जर केला तर 999 ही आहे फक्त. आता बघा मित्रांनो या सर्वांचे करतो बेरीज 9 त्रिक 27ला 7 हातच्या आले 2 9 त्रिक 27 27 प्लस 2 बघा 29ला 9 हातच्या आले 2 9 त्रिक 27 27 2 29 29ला 9 हातच्या आले 2 9 2 18 18 2 20 20ला 0 हातच्या आले 2 आणि 9 1 9 बघा जे की प्लस 2 आले किती जे की 1,10,997 या ठिकाणी बघा जे की आपल्याला भेटलेलं आहे. संपूर्ण बघा 1,10,997 जशास तसं घेतो. आणि याच्या भागाकारामध्ये मित्रांनो बघा जे की 3 प्रकारचे 3 अंकी 4 अंकी आणि 5 अंकी या प्रकारचे मित्रांनो 3 अंक बघा जे की या ठिकाणी प्रकारचे अंक आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. म्हणून याच्या छेदामध्ये घेतो 3. आता करतो याचा भागाकार 3 त्रिक 9 उरले 2 पुन्हा 3 सांग 18 उरले 2 3 9 27 उरले 2 3 9 27 उरले 2 पुन्हा या ठिकाणी बघा जे की 2 उरले परत 3 9 27 म्हणजे बघा की जवळपास 36,999 बघा आहे काय पर्यायामध्ये तपासून घ्या. तर बघा आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो 36,999 बघा जे की मित्रांनो बघा संपूर्ण बघा जे की संख्यांची सरासरी असणार आहे. बघा जे की क्रमांक जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा मित्रांनो राईट आन्सर आहे. ओके पुढे 5वा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा 5वा प्रश्न एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांची सरासरी 7.5 वर्ष होते. तर शिक्षकाचे वय किती या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा हा बघा सरासरी थोडासा सोपा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी अवघड कशामुळे वाटतोय तर 7.5 वर्षामुळे मित्रांनो बघा जिकडे आपल्याला हा प्रश्न थोडासा अवघड लेवलचा वाटतोय. ओके तर बघा एकदम कशा प्रकारे कमी वेळेमध्ये या ठिकाणी आपण सोडवतो ते या ठिकाणी पाहणार आहोत आता. ओके तर बघा आता
मित्रांनो काय म्हणलंय 75 विद्यार्थ्याचं वय 7 वर्ष आहे. त्यामध्ये जर शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची सरासरी 7.5 वर्ष होते. तर शिक्षकाचं वय किती? ओके, म्हणून डायरेक्ट काय करतो मी, हे जे 75 गुणाकारात पहिलं 7 करतो. हे 75 गुणाकारात 7. ओके, 7 35ला 5, हातच्या आले 3, पुन्हा 37 49 प्लस जर 3 खोले केवरचे तर होतात किती बघायचे की 52 होतात. ओके, 525 ही सरासरी बघायची की आपल्याला मित्रांनो विद्यार्थ्यांची भेटली. आता या जर 75 विद्यार्थ्यांमध्ये मित्रांनो एक जर समजा या 75 विद्यार्थ्यांमध्ये जर या 75 विद्यार्थ्यांमध्ये एक आपण एक शिक्षक प्लस केला तर झाले किती 76 जण. आणि मित्रांनो या सर्वांची बघा सरासरी किती आहे तर ती आहे बघा जी की 7.5 वर्ष. म्हणून या ठिकाणी 7.5 वर्ष घेतो. ओके, आता याचा गुणाकार कसा करावा ते सांगतो डायरेक्ट. ओके, आता काय करू आपण, हे 7.5 वर्ष जशास तशी या ठिकाणी मी बाजूला घेतो आणि याचा गुणाकार डायरेक्ट ह्या 76 करून टाकतो. आता 76चा पाडा त्या ठिकाणी बघा मला येणं कठीण आहे म्हणून मी काय करतो, पहिलं 6चा करतो आणि नंतर 7चा करतो. जसं की 6 पंचे 30, हातच्या आले 3, 6 आणि 6 सती 42 आणि वरचे 3 म्हणजे बघा की 45. ओके, 450 आलेलं आहे. बघा मित्रांनो एक संख्या सोडून पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी बघा मी पॉईंट देतो आणि पुन्हा या ठिकाणी खाली प्लस करतो. 7 5 35ला 5, हातच्या आले 3 आणि 37 49 आणि वरचे 3 म्हणजे बघा की 52 या ठिकाणी आलं 52 घेतो. ओके, आता बघा 5 आणि 5 10, हातच्या आला 1. आता किती 4 आणि 6, 4 आणि 2 6 आणि 1 म्हणजे बघा की 7 आणि हे 5. आता मित्रांनो किती भेटला आपल्याला 570 भेटला. आता मित्रांनो काय करा, या 570 मधून हे 525 आपण मायनस करू. ओके, हे 570 मायनस 525 करू. आता भेटतं आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, इथं 0तून 5 जात नाही, या 7ला 1 इथं घेतलं, पुन्हा 10तून 5 गेले, 5 उरले, या ठिकाणी उरले किती तर 6, 6तून 2 गेले, 4 उरले, या ठिकाणी 5 उरले, 5मधून 5 गेले 0 म्हणजे बघा की 45 वर्ष मित्रांनो. बघा या ठिकाणी त्या वर्ग शिक्षकाचं जे की मित्रांनो बघा वय असणार आहे. बघा जे की बघा आहे काय तपासून घ्या. बघा मित्रांनो 45 वर्ष बघा जे की क्रमांक या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा तर बघा हे होते मित्रांनो बघा जे की आपले या प्रकारच्या मित्रांनो आजच्या भागामधले जे की पोलीस भरतीला विचारण्यात आलेले मित्रांनो 5 अत्यंत महत्त्वाची प्रश्न संच बघा जे की मित्रांनो 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाण्याची मित्रांनो बघायची शक्यता आहे. ओके, तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.